जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती आहे? कुठे कुठे हाय अलर्ट देण्यात आलाय? ज्ञानदा, खरं तर सणासुदीच्या काळामध्ये देशामध्ये अशा पद्धतीच्या दहशतवादी हल्ल्यांचे अलर्ट नेहमीच असतात, पण यावेळचा अलर्ट जास्त गांभीर्याने घेण्याची गरज आहे। कारण यावेळी सर्जिकल अटॅक नंतर ज्या पद्धतीचं वातावरण तापलेलं आहे त्यामुळे अतिरेक्यांनी यावेळी वेगळी रणनीती आखल्याचं दिसतं आहे। लोन वुल्फ अटॅक अशा पद्धतीचे अटॅक भविष्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। म्हणजे एकट्या दुकट्यानं आत्मघाती हल्ले गर्दीच्या ठिकाणी होऊ शकतात। त्या दृष्टीनं सगळ्या गुप्तचर यंत्रणा ज्या आहेत त्या सज्ज झालेल्या आहेत आणि देशभरातल्या 80 संवेदनशील जागा अशा पद्धतीनं आयडेंटिफाय करण्यात आलेल्या आहेत। काही महत्त्वपूर्ण संस्था किंवा प्रतिष्ठान जी आहेत त्यांचं सिक्युरिटी ऑडिट जे आहे ते देखील करण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या अलर्टमुळे किंवा या सगळ्या कारवायांना रोखण्यासाठी एनएसजी जी आहे ती पूर्णपणे सज्ज आहे आणि 16 ऑक्टोबरला म्हणजे 2 दिवसापूर्वीच जो एनएसजीचा स्थापना दिवस होता तो देखील यावेळी रद्द करण्यात आलेला होता। म्हणजे 32 वर्षांच्या एनएसजीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं झालं की एनएसजीचा स्थापना दिवस असा सेरेमोनियल पद्धतीने साजरा झाला नाही। कमांडो ड्रिल किंवा अँटी हायजेकिंग ऑपरेशन जे होतं ते देखील रद्द करण्यात आलेलं होतं। त्यामुळे अतिशय चोखपणे एनएसजी या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। 80 जागा आयडेंटिफाय करण्यात आलेल्या आहेत। काही जागांचे डिजिटल नकाशे जे आहेत ते देखील एनएसजीनं स्वतःकडे ठेवलेले आहेत। त्यामुळं साहजिक आहे की सर्जिकल अटॅकच्या नंतर सणासुदीच्या वेळी अशा दहशतवादी हल्ल्यांचं सावट नक्कीच देशामध्ये आहे। निश्चितपणे नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे। सगळ्या दरम्यान प्रशांत, धन्यवाद। ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू।